माळाच्या अंतर्गत क्लस्टर विकास, समूह पुनर्विकास हे आपण सुरू केलं. अभ्युदय नगर काळा चौकी असेल, PMGP जोगेश्वरी पूर्व EPC असेल, मोतीलाल नगर गोरेगाव असेल, कामाठीपुराचा पुनर्विकास असेल अमीन भाई, GTB नगरचा पुनर्विकास असेल, SVP नगरचा अंधेरी पश्चिमचा असेल, आदर्श नगर वरळी असेल, वांद्रे रिक्लेमेशन, आराम नगर, रामकृष्ण नगर खार, ओल्ड MHB बोरीवली, हे जुन्या वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये कुठल्या व्यवस्था उरलेल्या नाहीत, जुनी छोटी घरं आहेत. आणि म्हणून हा एक नवीन पद्धत आपण आणली की ज्याच्यामध्ये विकासक स्वतः म्हाडा आहे आणि CNDवर त्या ठिकाणी आपण काम देतो. म्हणजे मालकी कोणाला देत नाही आहे, बिल्डरला मालकी देत नाही आहे. तर म्हाडा आपल्या प्रकल्पामध्ये जसा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करते तसा CND करता, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट करता त्या ठिकाणी व्यक्ती नेमते आहे. त्यामुळे त्याचा जो मेजर फायदा आहे हा म्हाडाला मिळतोय, तिथे रहिवाशांना मिळतोय. आपल्याला माहिती आहे की मोतीलाल नगरमध्ये ज्यांना 800 चौरस फूट हे नियमाप्रमाणे देणं ध्येय होतं, नियमाप्रमाणे 800 चौरस फूट, त्यांना 1600 चौरस फूट कार्पेट हे देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. असंच या सगळीकडे अभ्युदय नगरला आपल्याला माहिती आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील त्यांची जी मागणी होती ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि ह्या सगळ्या वसाहती, मला अतिशय आनंद आहे, ज्या जुन्या मुंबईकरांचा उल्लेख आपण करतो, ज्यांनी मुंबईला मुंबईची ओळख मिळवून दिली, मुंबईची संस्कृती ज्यांनी जपली, जशी BDD चाळ होती तशाच ह्या सगळ्या एक एक कॉलनीचा आपण विचार केला आणि एकूण या माध्यमातनं जवळपास 30,000 घरांचा पुनर्विकास या कॉलनीच्या माध्यमातून होतोय. 30,000 कुटुंबांना या ठिकाणी नव्यानं चांगलं मोठं घर आपण त्या ठिकाणी देतो. आणि त्यातनं म्हाडाला, म्हणजे त्यांना घरं मिळतील ती वेगळी, म्हाडाला 13,000 घरं मिळतील जी परत म्हाडा लोकांना देईल. आणि विक्रीच्या सदनिका 65,000 तयार होणार आहेत. म्हणजे एकूण 1,08,000 सदनिका यातनं तयार होणार आहेत. वर्षानुवर्ष आपण जे सांगत होतो, आता अभ्युदय नगरमध्ये तर 20 वर्षात कित्येक नगरसेवक हे अभ्युदय नगराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले, पडले, पण विकास नाही झाला. पण आज ती परिस्थिती या मुंबईमध्ये आलेली आपण निश्चितपणे पाहतो.